आज आपण पुरणाच्या टम्म फुगलेल्या पोळ्या केलेल्या आहेत। पुरणाच्या पोळ्या बनवताना आपल्याला सर्वसाधारण येणारे प्रॉब्लेम म्हणजे पारी बनवता येत नाही किंवा पुरणाच्या पोळ्या लाटायला अवघड पडतात, पोळ्या फुटतात, पुरण करायला फार वेळ लागतो। आज आपण पोळ्या बनवताना पुरण वाटूनही घेतलेलं नाहीये, पारी न बनवता आपण पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि त्याही तितक्या सॉफ्ट बनतात। अशा सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या कशा बनवायच्या हे आज आपण पाहूया। तुम्ही पुरणाची पोळी पाहू शकता, पुरण अगदी काटोकाट व्यवस्थित भरलेला आहे। नवीन शिकणारे लोकही पुरणाच्या पोळ्या इझिली बनवू शकतात। चला मग तर अशा सोप्या पद्धतीने आपण पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात करू। पोळ्या बनवण्याकरता सर्वप्रथम आपण पुरण तयार करून घ्यायचे आहे। तर त्याकरता 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण सर्व मेजरमेंट ह्याच वाटीच्या सहाय्याने करणार आहोत। तर डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये 4.5 वाटी पाणी घालायचं आहे। मी पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण मला या पाण्याची कटाची आमटीही बनवायची आहे। आणि कुकरला 5 ते 6 शिट्या देऊया। तर या ठिकाणी कुकरला 6 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे, झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे। डाळीमधलं पाणी काढून घेऊयात आणि त्या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे। दोन चमचे डाळ आपण पाण्यामध्ये घालायची आहे। या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे। कढई गरम झालेली आहे, डाळ घालूयात। 1 वाटी हरभरा डाळ करता मी पाव वाटी गुळाचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला जर पोळ्या अगदी गोड हव्या असतील तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 वाटी गुळाचा वापर केला तरी चालेल। 3 चमचे साखर घालायची आहे। साखर पुरणामध्ये वापरल्यामुळे पुरणाला खूप छान टेस्ट येते आणि पोळी तुम्हाला जितकी जमेल तितकी तुम्ही पातळ लाटू शकता। साखर आणि गुळाचं कॉम्बिनेशन हे पुरणामध्ये खूप छान लागतं, त्यामुळे साखरेचा वापर तुम्ही आवश्यक करा। मध्यम आचेवर पुरण छान परतवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत कणिक भिजवून घेऊ। या ठिकाणी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। पिठामध्ये कोंडा असतो, त्यामुळे पीठ चाळून घेणं महत्त्वाचं आहे। चाळून घेतल्यामुळे पोळ्या सॉफ्टही बनतात आणि त्या अगदी छान फुलतातही। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पोळीला छान कलर येण्याकरता अर्धा चमचा हळद घालूयात। 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे पोळ्या अगदी छान मऊसूद होतात। पाणी घालून आपण कणिक छान भिजवून घ्यायचं आहे। चपाती करता आपण जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं सैल कणिक भिजवून घ्यायचं आहे। कणिक भिजवताना घाई करायची नाहीये। आपण कणिक जितकं छान भिजवून घेऊ तितक्या आपल्या पोळ्या ह्या सॉफ्ट होणार आहे। तर ह्या ठिकाणी आपण पाणी घालून व्यवस्थित कणिक मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कणिक किती छान सॉफ्ट झाले आहे। तेल घालूयात आणि पुन्हा एकदा कणिक एकसारखं करून घ्यायचं आहे। सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि कणिक आपण 2 तासाकरता भिजू देऊया। झाकून ठेवूयात 2 तासाकरता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुरणही छान होत आलेलं आहे आणि आता मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घेऊ। जर गॅसवर जमत नसेल तर कढई खाली उतरून मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घ्यायचं आहे। डाळ जर व्यवस्थित शिजली असेल तर 5 ते 6 मिनिटांमध्ये पुरण अगदी छान बारीक होतं। जर मॅशरच्या साहाय्याने तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही पुरण फिरवून घेऊ शकता।
तुम्ही पाहू शकता अगदी छान बारीक पुरण झालेलं आहे। या ठिकाणी पुरण आपलं थंड झालेलं आहे। 1 चमचा वेलची पूड घालूयात। स्वाद हा पोळीमध्ये जास्त काळ टिकण्याकरता पुरण थंड झाल्यानंतर आपण वेलची पूड घालणार आहोत। वेलची पूड ऐवजी जायफळाचा वापरही इथे करू शकता। मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी 2 तास झालेले आहेत। कणिकही अगदी छान भिजलं गेलेलं आहे। तेलाचा हात घेऊयात आणि पुन्हा कणिक एकसारखं करून घेऊ। एका साईडला तवा गरम करायला ठेवूयात। तांदळाची पिठी घ्यायची आहे आणि पोळ्या लाटायच्या आहेत। कणकेचा गोळा घेऊयात। कणकेच्या गोळ्यापेक्षाही आपण जास्त पुरण घेतलेलं आहे। तुम्ही अशा प्रकारे पुरणाची पोळी करून पहा। कितीही पुरण भरलं तरी पोळी बिलकुलही फुटत नाही। आता आपण पहिल्या पद्धतीने पोळ्या कशा बनवायच्या हे पाहूयात। तर अशा प्रकारे तुम्ही पारी बनवून पोळ्या करू शकता। अशा प्रकारे पुरण दाबून दाबून तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता। तर ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल, अगदी सोप्या पद्धतीने पुरण भरून कशा पोळ्या बनवायच्या हे पण आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे गोळा पॅक करून घेऊयात। तांदळाची पिठी घालून जितकी जमेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। तांदळाच्या पिठीचा वापर केल्यामुळे पोळी बिलकुलही फुटत नाही आणि जमेल तितकी ती पातळ लाटता येते। पुरण दिसायला सुरुवात झालेली आहे। याचा अर्थ आपली पोळी अगदी पातळ लाटून तयार आहे। तवाही गरम झालेला आहे। कॉटनच्या कपड्याने पीठ काढून घ्यायचं आहे। बबल्स आले की पोळी पलटी करून घ्यायची आहे। सुरुवातीला हातानेच पोळी पलटून घ्यायची आहे। उलटण्याचा वापर करायचा नाहीये, कारण पोळी ही ओलसर असते, त्यामुळे फुटण्याची शक्यता असते। म्हणून सुरुवातीला हातानेच पलटी करून घ्यायचं आहे। तेल सोडूयात आणि पोळी पलटी करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता पोळी अगदी छान टम्म फुगलेली आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही पोळ्या बनवल्या तर पोळ्या अगदी छान होतात, टम्म फुगतातही आणि मऊसूद राहतात। पोळी पलटी करून घेऊ। पोळीला तूप लावूयात आणि काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर पोळ्याही करून घ्यायच्या आहेत। ही पोळी तुम्ही पाहू शकता अगदी तवाभर मी पोळी बनवलेली आहे, पण कुठेही पोळी फुटलेली नाहीये। कणिक जर व्यवस्थित भिजलं गेलं तर कितीही मोठी पोळी तुम्ही बनवू शकता। जर नवीन शिकणारे असतील तर सुरुवातीला छोट्या छोट्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि सरावाने मोठ्या पोळ्या इझिली बनवता येतील। सर्व पोळ्या आपल्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत। पोळी काढून घेऊयात। जर पारी बनवायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारेही पुरणाच्या पोळ्या लाटू शकता। तर छोटी पोळी बनवून घ्यायची आहे। पुरण भरायचं आहे। ज्या प्रकारे आपण कोणतेही स्टफ पराठे बनवतो, कोणतेही बटाट्याचे पराठे आपण ज्या प्रकारे बनवतो त्या प्रकारे तुम्ही ही पोळी लाटू शकता। ज्या प्रकारे आपण स्टफ पराठे बनवतो त्या प्रकारेही तुम्ही पोळी बनवली तरी चालेल, काहीच हरकत नाही, ती तितकी स्वादिष्ट लागते।
तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, आपण पुरण वाटून न घेता अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं हेही पाहिलेलं आहे. पारी जर बनवायला अवघड वाटत असेल तर पोळी आपण कशी लाटू शकतो हेही पाहिलेलं आहे. आणि तुम्ही पोळ्याही पाहू शकता, पोळ्यांना अगदी सुंदर कलर आलेले आहे, त्या तितक्याच मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. शेवटपर्यंत सर्व पोळीला पुरण एकसारखं लागलं गेलं आहे. पोळ्या तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता. तुपाची धार सोडूनही ह्या पोळ्या अशाच खाल्ल्या तरी चालेल. कटाच्या आमटी बरोबर तर अप्रतिम लागतात. तर अशा प्रकारे आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार आहे. तुम्ही ह्या पोळ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.